एका गावात रत्नाकर नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, पण तो कधीच समाधानी नव्हता. त्याला नेहमी अधिकची हाव असायची. तो दिवसभर आपले सोने आणि दागिने मोजत बसायचा, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद कधीच नसायचा. एके दिवशी एका प्रवाशाकडून त्याला जंगलातल्या एका जादुई कल्पवृक्षाबद्दल कळले. तो वृक्ष कोणतीही इच्छा पूर्ण करतो असे म्हटले जायचे. हे ऐकून रत्नाकरची हाव आणखी वाढली आणि त्याने तो वृक्ष शोधण्याचा निश्चय केला. दुसऱ्याच दिवशी रत्नाकर कोणालाही न सांगता त्या घनदाट जंगलाच्या दिशेने निघाला. त्याच्या डोक्यात फक्त अधिक संपत्ती मिळवण्याचा विचार होता आणि त्यासाठी तो कोणताही धोका पत्करायला तयार होता. खूप शोधानंतर अखेरीस त्याला तो तेजस्वी कल्पवृक्ष सापडला. ते झाड खूप सुंदर आणि प्राचीन होते आणि त्यातून एक मंद शांत प्रकाश पसरत होता. झाडाची पाने सोन्यासारखी चमकत होती. रत्नाकरने झाडाकडे पाहिले आणि आपली पहिली इच्छा मागितली. मला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पेटी हवी आहे. आणि क्षणार्धात त्याच्यासमोर एक मोठी पेटी प्रकट झाली, जी सोन्याने भरलेली होती. पण त्याची हाव शांत झाली नाही. त्याने दुसरी इच्छा मागितली, मला या जंगलात एक भव्य महाल हवा आहे. आणि पाहता पाहता त्याच्या सभोवतालचे जंगल एका मोठ्या आणि सुंदर महालात बदलले. तरीही त्याचे समाधान झाले नाही. त्याने तिसरी इच्छा मागितली, मला या संपूर्ण राज्याचा राजा व्हायचे आहे. त्याची ही इच्छाही पूर्ण झाली. तो सिंहासनावर बसला, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, फक्त एकटेपणा होता. त्याच्या लोभाला अंत नव्हता. त्याने विचार केला, हे झाडच माझे का नसावे? त्याने शेवटची आणि सर्वात मोठी इच्छा मागितली, मला हे जादुई झाड माझ्या मालकीचे हवे आहे, जेणेकरून माझ्या अमर्याद इच्छा पूर्ण होतील. जशी त्याने ही इच्छा व्यक्त केली तसा तो महाल, ते सोने आणि तो कल्पवृक्ष सर्व काही नाहीसे झाले. तो पुन्हा त्याच जंगलात एकटा उभा होता. त्याच्याकडे काहीच नव्हते. लोभामुळे त्याने सर्व काही गमावले होते. रत्नाकर गावात परत आला, पण आता तो पूर्णपणे बदलला होता. त्याला समजले होते की खरी संपत्ती वस्तू जमा करण्यात नाही, तर समाधानात आणि इतरांना मदत करण्यात आहे. त्याने आपल्याकडे उरलेले थोडेसे धन गरजूंसोबत वाटायला सुरुवात केली आणि त्याला आयुष्यात पहिल्यांदाच खरा आनंद मिळाला.